शेळगीसाठी स्वतंत्र 33 केव्ही उपकेंद्रास महावितरणची तत्वतः मान्यता देण्यात आली आहे। याबाबत शुक्रवारी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या जनसंपर्क कार्यालयात महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे स्वतंत्र शेळगी 33 केव्ही उपकेंद्राची मागणी आमदार विजयकुमार देशमुख यांनी केली होती। त्यास मान्यता मिळाल्याची माहिती महावितरण अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली। शेळगी आणि एक विभाग असा आहे की 90 ते 95% लोक लाईट बिल भरतात, तरी पण हा त्रास का बरं होतो? हा बाबा जर लाईट बिल नाही भरत असेल तर तुम्ही लगेच कट करता, पण 90 ते 95% हा भाग पूर्ण लाईट बिल भरतो, तरी देखील अशी समस्या का बरं येते? तुम्ही त्याचं मेंटेनन्स करताना न्यायच्या तक्रारा मी सातत्याने तुमच्याकडे पाठपुरावा केलेला आहे, त्याच्यावर काय दखल होत नाही। त्याचं स्ट्रीट लाईटचं तुम्ही काहीच तिथं पोल पाहायला येत नाही, कुठलं माणूस येत नाही, तिथं वायरीचं काय हालत आहे ते बघत नाही। ज्याच्याकडं मेंटेनन्स आहे त्याला पण तुम्ही विचारायला जात नाही। जरा लक्ष घाला ना याच्यात, लोकांना काय समजलं काय मधून निघून शीतल हॉटेलपर्यंत तो फिडर होता। मालकांनी मागं त्यामध्ये 16 लाख रुपये निधी देऊन आपण हिप्परगा आणि हगलूर ही 2 गावं आता ती बाजूला केली। थोडासा प्रॉब्लेम तो आपला कमी झाला आहे, पण आजही त्या फिडरवरती साधारणपणे 137 ट्रान्सफॉर्मर आहेत। म्हणजे पूर्ण बिडी घरकुलपासून निघाल्यापासून हिप्परगा जे आहे आपण जिथंपर्यंत ठेवलं आहे तिथंपर्यंत 137 ट्रान्सफॉर्मर आहे आणि त्या फिडरचा लोड साधारणपणे 180 अँपिअरपर्यंत जातो। त्यामुळे काय होतं की लोडवरती जेवढा लोड वाढेल त्याचं मेंटेनन्स तेवढं वाढतं, प्रॉब्लेम्स वाढतात आणि नंबर ऑफ ट्रान्सफॉर्मरची संख्या पण जास्त आहे। तर त्याच्यासाठी आपण दुसरा फिडर बायफिकेट करण्यासाठी नवीन लाईनची मंजुरी RDSS स्कीममध्ये दिलेली आहे। आणि दुसरा शेती पंपाचा जो भाग आहे, आता तो जो भाग शेळगीमध्ये बिडी घरकुलमधून लाईन निघून मुळेगावला जाऊन परत रिटर्न आपल्याकडे आली होती। आता त्या लाईनचं निम्म काम झालं आहे, फक्त आता ते राजराजेश्वरी नगरमधलं जे आहे त्या हायवेपर्यंत येण्याचं काम एक 7 ते 8 फूट राहिले। फक्त थोडंसं तिथं आडवा आडवी आहे किंवा माझ्या दारात फूट होऊ नको तुझ्या, त्यामुळं ते थांबलं आहे काम। नसेल तर ते पण काम झालं असतं आतापर्यंत। हे काम झालं की शेळगीचा जो भाग आहे तो आपला डायरेक्ट सबस्टेशनपासून आपला चालू होऊन जाईल।